आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। संजय काकांच्या प्रचारासाठी अमित शहांची सांगली जिल्ह्यातल्या विटामध्ये सभा। उद्धव ठाकरे गटावर नकली शिवसेना म्हणत अमित शहांची टीका। बाळासाहेबांचे विचार त्यांच्या पोटी जन्म मिळत नाही। बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारस राणे, राज ठाकरे आणि शिंदे। रत्नागिरीतील सभेतून शहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। सभेनंतर अमित शहा किरण सामंतांमध्ये चर्चा। राणेंना निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर, शहांचे सामंतांना आदेश। किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्गातून उमेदवारीसाठी इच्छुक होते। शरद पवारांनी राज्यात जे वातावरण तयार केलंय त्यामुळे मोदींना भीती। पवारांनी दिल्लीत गुडघ्यावर दिल्लीला आणलंय, रोहित पवारांचा हल्लाबोल। बारामतीत लेक सुप्रिया सुळेसाठी आई प्रतिभा पवार प्रचारच्या मैदानात। बारामतीतल्या महिला मेळाव्याला उपस्थिती। वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही। सांगलीतला वाघ कोण 4 जूनला कळेल, संजय राऊतांचा विश्वजित कदमांना टोला। सांगलीच्या विकासात वसंतदादा पाटील, पतंगराव कदम आणि विश्वजित कदमांचा मोठा वाटा आहे। त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची वेगळ्या प्रमाणपत्रासाठी गरज नाहीये। राऊतांना गांभीर्यानं घेऊ नका, नाना पटोलेंचं संजय राऊत यांना उत्तर। बच्चू कडूंच्या प्रहार शिक्षक संघटनेचा बारामतीत सुप्रिया सुळेंना पाठिंबा। शिक्षक संघटनेकडून सुप्रिया सुळेंना पाठिंब्याचं पत्र। पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने। बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली।